नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय लाडक्या बहिणींसाठी एक अफलातून आनंदाची बातमी. हो, महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं एक मोठा निर्णय घेतलाय. लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या सगळ्या बहिणींना सरकार बोनस देणार आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला नियमित हप्त्यासोबत एक दिवाळीचा विशेष बोनस हप्ता मिळणार आहे. सरकारनं यासाठी मंजुरी दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. आता लाडक्या बहिणींचे पैसे पुढच्या 48 तासांत म्हणजे 2 दिवसांतच खात्यावर जमा होणार आहेत. हो, अगदी खरं ऐकलत, 2 दिवसांत पैसे खात्यात. बाजी कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे? सुरुवात होणार आहे मुंबई, ठाणे, पुणे, धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सातारा, सांगली, अकोला या जिल्ह्यांपासून. यानंतर नागपूर, बुलढाणा, नाशिक, रायगड अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे टप्प्याटप्प्यानं पाठवले जाणार आहेत. किती रक्कम मिळणार आहे? सरकारनं ठरवलंय की पात्र लाडक्या बहिणींना सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता आणि एक दिवाळीचा विशेष बोनस हप्ता असं एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. आणि जर घरात 2 लाडक्या बहिणी असतील तर 4,500 अधिक 4,500 म्हणजेच 9,000 रुपये थेट खात्यात येणार आहेत. 3 बहिणी असतील तर तब्बल 13,500 रुपयांचा दिवाळी बोनस. म्हणजे यावर्षीच्या दिवाळीला लाडक्या बहिणींच्या घरात खऱ्या अर्थानं लक्ष्मीपूजन होणार आहे. भाजी कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला नाही? फक्त त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत ज्यांनी ई-KYC पूर्ण केली आहे आणि ज्या पात्र यादीत आहेत. जर तुमचं नाव यादीत नसेल तर तुमच्या मोबाईलवर आपण अपात्र आहात असा मेसेज येईल. याचं कारण काय असू शकतं? घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, घराचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, घरात 4 चाकी वाहन असेल किंवा दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असाल. ही कारणं असतील तर नाव यादीतून काढलं जातं. बाजी कसं तपासायचं की नाव यादीत आहे का? सोपं आहे. 1. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. 2. तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. 3. कॅप्चा भरून OTP घ्या. 4. OTP आल्यानंतर लगेच दिसेल तुम्ही पात्र आहात की नाही. जर अपात्र दाखवत असेल आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही पात्र आहात तर काळजी करू नका. त्वरित जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला व बालविकास कार्यालयात जा. तिथं पुनर्पडताळणी अर्ज भरून द्या. आजच करा, नाहीतर दिवाळीचे पैसे हातातून जातील. कोणत्या बँकेत आधी पैसे येणार? सर्वात आधी पैसे जमा होतील या बँकांमध्ये: बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक. यानंतर लगेच ॲक्सिस, ICICI आणि इतर बँकांमध्ये पैसे जमा होतील. डॉक्युमेंट्स कोणते लागतील? 1. आधार कार्ड. 2. रेशन कार्ड. 3. शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा. आणि 4. पासबुक किंवा बँक खाते तपशील. हे सगळे कागद तयार ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरात जर 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर प्रत्येकासाठी वेगळा फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म अंगणवाडीत मिळतो. तिथे तुम्ही स्पष्ट सांगू शकता की आमच्या घरात किती लाडक्या बहिणी आहेत आणि कोणाचं नाव ठेवायचंय. मित्रांनो, ही दिवाळी सरकारकडून मिळालेलं खरं गिफ्ट आहे. 9,000 रुपयांची मदत म्हणजे दिवाळीसाठी कपडे, फटाके, फराळ सगळं काही सहज शक्य आहे. म्हणूनच तुमचं ई-KYC आजच करा, पात्र यादी तपासा आणि ही माहिती तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा. कारण एक व्हिडिओ शेअर केल्याने कोणाचं दिवाळीचं सुख वाढू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या अपडेटमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.